चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढचा प्रॉब्लेम घेणार आहोत. प्रॉब्लेम नंबर 8, पेज नंबर 60. प्रॉब्लेम अशा प्रकारचा आहे पहा. नाना अँड नानी आर पार्टनर्स इन पार्टनरशिप फर्म शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली. यू आर रिक्वायर्ड टू गिव इफेक्ट्स ऑफ ॲडजस्टमेंट्स in profit and loss account and balance sheet with the help of following information. हाही प्रॉब्लेम आपल्याला पूर्वीच्या 7व्या प्रॉब्लेम सारखाच दिलेला आहे, परंतु त्या ठिकाणी आपल्याला ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट लॉस अकाउंट करायला सांगितलं होतं आणि बॅलन्स शीट सोडून दिलेली होती. आता इथं आपल्याला ट्रेडिंग अकाउंट सोडून दिलेलं आहे, त्याने आपल्याला ग्रॉस प्रॉफिट काढून दिलेलं आहे. आता आपल्याला प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. म्हणजे प्रॉफिट लॉसवरचा नेट प्रॉफिट आणि बॅलन्स शीट टॅली हे आपल्याला या ठिकाणी केलेलं आहे. इथं सुद्धा आपण अचानक परीक्षेमध्ये प्रॉब्लेम बघितला आहे, गोंधळून जाणार असतो. आपल्याला ट्रेडिंग अकाउंटचे आयटमच दिलेले नाही, तर ट्रेडिंग अकाउंटच सांगितला नाही, काय प्रॉब्लेम सोडवावं. नाव तर फायनल अकाउंट आहे आणि फायनल अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट असतं, पण हे मात्र इथे दिलं नाही. पण असं काही गोंधळून जाण्याची आपल्याला गरज नाही. जशा प्रकारे सांगितले त्याप्रमाणे व्यवस्थित सोडत जायचं. आणि वर क्लिअर सांगितले आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे दोनच तयार करायचे आणि त्यावर नेहमीप्रमाणे आयटम नोंदवायचे, नेहमीप्रमाणे ॲडजस्टमेंट करायचे. गोंधळायचं नाही, गडबडायचं नाही, अगदी शांत चित्तानं गणित सोडवायचं आहे. तर ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला आहे. ट्रायल बॅलन्समध्ये फक्त ॲडजस्टमेंट आपल्याला असलेल्या पदांना मात्र आपण टिक करून घ्या. पद आहेत इन्शुरन्स, लँड अँड बिल्डिंग, नंतर फर्निचर, डेटार्स आणि बँक लोन. क्रेडिट साईडला बँक लोन. ही एवढ्या 3-4 आयटमला ॲडजस्टमेंटला आहे, त्याला टिक करून घ्या. आणि आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. चला मग ट्रायल बॅलन्स काढा आणि माझ्याबरोबरच सोडायला चला. आता इन्शुरन्स हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडचं पद आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेऊन टाकूया. सॅलरीसाठी वर एक ओळ जागा सोडू आणि खाली घेऊ इन्शुरन्स टू इन्शुरन्स. हे आहे 15,000 ॲडजस्टमेंट आहे. यावर इनर कॉलमला रक्कम ठेवा. नेक्स्ट आहे लँड अँड बिल्डिंग. हे आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडचं पद आहे, लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग ₹50,000 50,000 आहे. ॲडजस्टमेंट आहे. इनर कॉलमला रक्कम, एक ओळ जागा सोडून रेषा ओढून घ्या. नेक्स्ट सॅलरी 5,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा पहिला आयटम हा सॅलरी आहे. याला म्हणतात मराठीतून वेतन. हे आहे 5,000. नेक्स्ट आहे एक्सपोर्ट ड्युटी. इम्पोर्ट ड्युटी ट्रेडिंग अकाउंटला आणि एक्सपोर्ट ड्युटी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, म्हणून प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्या टू एक्सपोर्ट ड्युटी. एक्सपोर्ट ड्युटी आहे 2,500. नेक्स्ट इंटरेस्ट म्हणजे व्याज. आपला खर्च आहे, डेबिटला दिलेले डेबिट इंटरेस्ट आहे, डेबिट साईडला लिहा टू इंटरेस्ट. इंटरेस्ट ₹1,000. नेक्स्ट फर्निचर ₹40,000. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फर्निचर यावर ॲडजस्टमेंट आहे. आतमध्ये रक्कम लिहा 40,000. इनर कॉलमला अमाऊंट घ्या. डेटार्स देखील आपला ॲसेट साईडचा आयटम आहे, म्हणून डेटार्स आहे 26,000. याला ॲडजस्टमेंट आहे.
डेबिट साईडचे आयटम संपलेले आहेत. आता क्रेडिट साईड आपल्याला कॅपिटल दिलेलं आहे. नाना आणि नानीचं 50,000 समान आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल पहिले आहेत नाना 50,000, 2-3 ओळी जागा सोडा, आणि नानी 50,000. नेक्स्ट आहे 10% बँक लोन टेकन ऑन 1 ऑक्टोबर 2018. 10% व्याजाने आपण बँकेचं लोन घेतलेलं आहे, म्हणून 10% बँक लोन आहे 30,000 रुपयाचं. 30,000 हे आपलं लायबिलिटी आहे, म्हणून लायबिलिटी साईडला लिहा. आणि यावर एक आपल्याला छुपी ॲडजस्टमेंट दिलेली आहे. कधी घेतले सांगितले, पण आपल्याला व्याज आकारा म्हणून सांगितलं नाही. पण असा संकेत आहे की तारीख दिली की त्यावर व्याजाची आकारणी करावी. किती कालखंडासाठी घेतलेलं आहे ते पाहावं आणि व्याज आकारावं. तर 10% आपण घेतलेलं, आणि घेतले कधी 1 ऑक्टोबर 2018 रोजी. म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हा आपला एंडिंग मंथ आहे. म्हणजे 6 महिन्याचा आपल्याला इंटरेस्ट त्यावर आकारता येतं. 6 महिन्याचं इंटरेस्ट 10% आकारायचं आहे. हे पहिलं वर्किंगमध्ये पाहू आपण. आता नंबर 1, इंटरेस्ट ऑन बँक लोन. बँक लोन आहे 30,000. 30,000वर 10%. हे झाले सरळ जसे व्याजाचा दराचे मांडणी झाली. आता आपल्याला सांगितलं आहे ऑक्टोबरपासून 31 मार्चपर्यंत, म्हणजे 6 महिन्याचा. तर जेव्हा 6 महिन्याचा आकारायचं असतं तेव्हा 6 हे अंशस्थानी आणि पूर्ण वर्षाचे महिने छेदस्थानी ठेवायचे, आणि मग कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. हे कॅल्क्युलेशन केलं. 6 1 6, 6 2 12, बे 1 बे, इथं बे 1 बे, बे 5 10, 1,500 रुपये व्याज आलं आपलं. 1,500 रुपये हे व्याज आलं. व्याज आपल्यासाठी खर्च आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, आणि तेवढ्याने आपलं लोन वाढतं, म्हणून लोनमध्ये ॲड. म्हणून इकडे लिहा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू इंटरेस्ट ऑन बँक लोन 1,500, 1,500. आणि लायबिलिटी साईडला या लोनमध्ये ॲड करा, ॲड इंटरेस्ट 1,500. ही बाहेर येईल रक्कम 31,500. 31,500 आता आपलं बँक लोन येईल बाहेर. आता नंतर यानंतरचा आयटम आहे इंटरेस्ट 1,500. हे क्रेडिट इंटरेस्ट आहे, म्हणजे आपल्याला प्राप्त झालेले इंटरेस्ट आहे. याचा अर्थ आपले इन्कम आहे, उत्पन्न आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला, प्रॉफिट लॉस अकाउंटच्या जमा साईडला बाय इंटरेस्ट 1,500. नेक्स्ट बिल्स पेएबल. बिल्स पेएबल ही आपली लायबिलिटी आहे, म्हणून बिल्स पेएबल घेऊन टाका इकडं. बिल्स पेएबल आहेत 8,000. हां, सर्व ॲडजस्टमेंट झालेले आहेत. पण लँड अँड बिल्डिंगला मध्ये एक छुपी ॲडजस्टमेंट दिलेली आहे, ती कशी पहा. लँड अँड बिल्डिंग ॲडिशन ऑफ ₹20,000 ऑन 1 जुलै 2018. म्हणजे जी 50,000ची आपल्या लँड अँड बिल्डिंग आहे, त्या लँड अँड बिल्डिंगमध्ये 20,000 असे समावेश आहेत की ते 1 जुलै 2018ला खरेदी केलेले आहेत. म्हणजे 50,000पैकी 20,000ची ही लँड अँड बिल्डिंग 1 जुलैला खरेदी केलेली आहे, आणि उरलेले 30,000 हे ते आपले ओपनिंगपासून म्हणजे 1 एप्रिलपासून चालत आलेले आहेत. याचा परिणाम आपल्याला कधी विचारात घ्यायचा, जेव्हा याच्यावर आपण डेप्रिशिएशन आकारू
त्यावेळेला मात्र ह्याचा विचार करायचा आहे आपल्याला, लक्षात असू द्या. आता ॲडजस्टमेंट पाहूया आपण. ॲडजस्टमेंट नंबर 1 आहे ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट आपल्याला काढून दिलेला आहे. आपण ट्रेडिंग अकाउंटला ग्रॉस प्रॉफिट काढतो आणि तो तसाच प्रॉफिट लॉसला घेतो. मात्र इथं त्यांनी काढूनच दिलेलं आहे. सरळ प्रॉफिट लॉसच्या क्रेडिट साईडला घेऊन टाकायचे ग्रॉस प्रॉफिट बाय ग्रॉस प्रॉफिट 34,500. 34,500. नंतर इन्शुरन्स पेड फॉर 15 months ऑन 1/4/2018. 1/4/2018 पासून 15 महिन्यासाठी इन्शुरन्स दिलेला आहे. इन्शुरन्स पहा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण लिहिलेलं आहे 15,000 आहे. 15 महिन्यासाठी दिलेलं आहे, पण आपलं वर्ष असतं 12 महिन्याचं. 1 एप्रिल ते 31 मार्च एवढ्या महिन्याचा विचार करायचा. बाकी 12 महिन्यात जेवढा काही खर्च आहे, एवढं उत्पन्न आहे, तेवढंच आपण या फाईल अकाउंटमध्ये विचार करतो. बाकीचं मात्र यामध्ये विचारात घेत नाही. पुढच्या वर्षीचे बॅलन्स शीटला फॉरवर्ड करून टाकतो किंवा मागच्या वर्षीचं असेल तरी बॅलन्स शीटला लिहून टाकतो. पण प्रॉफिट अँड ट्रेडिंग अकाउंटला हे घेत नाही, म्हणजे तिथून काढून टाकायचं असतं. तर 15 महिन्याचं दिले, याचा अर्थ 3 महिन्याचं हे प्रीपेड आहे, पूर्वदत्त आहे, अगोदरच दिलेलं आहे. अगोदरच दिलेली ही आपली ॲसेट असते, म्हणून 3 महिन्याचे काढून टाकायचं. तर 15 महिन्याला 15,000, तर 3 महिन्याचे 3,000. 3,000 तेवढे मायनस करायचे आणि 12,000 तेवढं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ठेवून टाकायचे आहेत. म्हणून मायनस प्रीपेड, इन्शुरन्समधून मायनस करा, मायनस प्रीपेड ₹3,000. बाहेर येतील आता 12,000. आणि प्रीपेड आहे ते आपली ॲसेट असते, म्हणून ॲसेट साईडला घेऊन टाका. प्रीपेड इन्शुरन्स 3,000 प्रीपेड इन्शुरन्स. नेक्स्ट, depreciate land and building at 10% per annum and furniture at 5% per annum. आपल्याला बिल्डिंग अँड लँड अँड बिल्डिंगवर 10% आणि फर्निचरवर 5% डेप्रिशिएशन चार्ज करायला सांगितलं आहे. आता लँड अँड बिल्डिंगवर आपण डेप्रिशिएशन चार्ज करणार आहोत. आपल्याला माहीत आहे लँड अँड बिल्डिंगमध्ये ॲडजस्टमेंट दिलेली आहे, ते कशा प्रकारे पहा. आपली लँड अँड बिल्डिंग अशा प्रकारची आहे पहा. हे नंबर 2 DEP ऑन लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग आपली किती 50,000ची आहे पहा. 50,000. या 50,000पैकी अशी आपण फोड केली. याची पहिले आहे आपलं 30,000. ही आहे 1/4/2018 पासूनची ही आहे. आणि दुसरी आहे जी आपण जुलैला खरेदी केलेली आहे 20,000. म्हणजे ही 1/7/2018ला 30,000वर पूर्ण वर्षाचं डेप्रिशिएशन आकारायचं आहे आणि 1/7/18 पासून 20,000वर आकारायचं. म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. 20,000वर 9 महिन्याचा आणि 30,000वर पूर्ण 12 महिन्याचा. तर इकडं आपण आकारून बघू. आता पहिल्यांदा यावर आकारू. नंबर 1 30,000 गुणिले किती टक्के सांगितलं आपल्याला 10%. हे 10% भागिले 100. हे कॅल्क्युलेशन करून घ्या. या 30,000वर येतात 3,000 आणि नंबर 2 आहे आपलं 20,000चं. त्यावर आपल्याला 10%नेच आकारायचं आहे, पण 9 महिन्याचं आकारायचं, म्हणून 9/12 एवढं कॅल्क्युलेशन वाढतं आपलं. हे 0 हे 0 हे 0 हे 0 कटवलं. पुन्हा 3 तिरकं 9 आणि 3 चौक 12. आता हे 4 एक 4 आणि 4 पंचे 20. हे 500 आले भागाकारामध्ये. तर 5 तिरकं 15.
ह्याची डेप्रिशिएशन येतं 1500. तर टोटल डेप्रिशिएशन आपलं लँड अँड बिल्डिंगवरचं किती येतं पहा, 4500. अशा प्रकार आपल्याला डेप्रिशिएशन आकारायचं आहे. आणि टोटल 4500 सरळ या ठिकाणून आकारून टाकायचे आपल्याला. DEP मायनस DEP 4500. आणि आउटर कॉलमला आता रक्कम घेऊन टाकायची. 0, 10मधून 5 गेले 5 राहिले, 9मधून 4 गेले 5 राहिले, इथे राहिले 4, 45500. आता DEP प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्या. टू DEP ऑन लँड अँड बिल्डिंग 4500. नंतर डेप्रिशिएशन आपल्याला करायचं आहे फर्निचरवर 5% सरळ सांगितले, त्यावर काही गुंतागुंत नाही, म्हणून डेप्रिशिएशन 5% पहा. नंतर ॲडजस्टमेंट नंबर हे DEP ऑन फर्निचर. फर्निचर आपला आहे 40,000. 40,000वर 5%. हे कॅल्क्युलेशन असं करून घ्यायचं. 5 × 20. 2000 डेप्रिशिएशन आलं. हे 2000 वजा करा आणि बाहेर घेऊन टाका. 38,000 डेप्रिशिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू DEP ऑन फर्निचर 2000. हां, नेक्स्ट. आता राईट ऑफ 1000 फॉर बॅड डेब्ट्स अँड मेंटेन रुपीज RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटार्स. डेटार्सवर 2 ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेले आहेत. एक बॅड डेब्ट दिलेला आहे म्हणजे बुडीत कर्ज, आणि दुसरं RDD रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स. प्रथम आपण बॅड डेब्ट्स वजा करायचे आहेत मायनस बॅड डेब्ट्स. 1000 उरतात 25,000. याच्यावर पुन्हा आपल्याला 25,000वर 5% आकारायचे आहेत. RDD 25,000वर 5%. इकडे पहा नंबर 4चे ॲडजस्टमेंट कॅल्क्युलेशन करू आपण. वाटल्याच्या ठिकाणी करू आणि मग फोडून टाकू. 25,000 गुणिले 5 भागिले 100. 0 0 कटले. 5 0 0 5 5 25ला 5 चाले 2 आणि 5 दुगुणे 10 2 12. 1250 अशा प्रकारचं RDD आलं. याच्यातून 1250 वजा करून घ्या आणि बाहेर घेऊन टाका रक्कम. 0 10मधून 5 गेले 5 राहिले, 9मधून 2 गेले 7 राहिले, 4 राहिले, 4मधून 1 गेलं 3 राहिले, 23,750. आता हे बॅड डेब्ट्स आणि RDD दोन्हीही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्या. टू बॅड डेब्ट्स $1,000 प्लस RDD 1250. हे होतील 2250. 2250. नेक्स्ट. आणि लास्ट ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹34,500. क्लोजिंग स्टॉक घ्यायचा आहे. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट होतात. एक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. पण आपल्याला ट्रेडिंग अकाउंट दिलंच नाही. त्यांनी जे ग्रॉस प्रॉफिट काढत होते त्यावेळेस त्याची नोंद घेतली असेल. आपण आता एकच इफेक्ट करायचा, तो म्हणजे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. इथं क्लोजिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक 34,500. हां, अशा प्रकारे आपलं गणित संपलेलं आहे. आता टॅली करूया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टॅली करू. सर्वप्रथम क्रेडिट साईडची बेरीज जास्त येते. 0 0
5 आणि 5 10ला 0, हातच्या 1, 1 आणि 4 5 आणि 1 6, 36,000. हे 36,000 इकडे घेऊन टाका, 36,000. आणि डेबिटच्या सर्व आयटमची बेरीज करून घ्या आता. 0, 5, 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 2 17ला 7, हातच्या 1, 1 आणि 5 6, 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, 10 आणि 1 11, 12, 12 आणि 4 16, 16 आणि 2 18, 18 आणि 2 20, 20ला 0, हातच्या 2, 2 आणि 1 3, 30,750. हे 36,000 मधून वजा करा. 0, 10 मधून 5 गेले, 5 राहिले. 9 मधून 7 गेले, 2 राहिले. इथं राहिले 5, 3 3 गेले 0. 5,250. 5,250 हा टू नेट प्रॉफिट. नाना आणि नानी दोघांनाही वाटून द्यायचं आहे. आपल्याला प्रमाण दिलेलं आहे ते आहे इक्वली, लॉसेस इक्वली. तर इक्वल प्रमाणात वाटून द्यायचं आहे. याला इक्वल म्हणजे 2 भागाकार करून टाकायचा अशा प्रकारे. 5,250 भागिले 2. बे 1 बे, बे दुगणी 4, राहिले 1, 12 झाले. बे 1 12, बे दुगणी 4, 1 5. तर 2,625, 2,625, 2,625. आता ते ज्यांच्या भांडवलामध्ये मिळवा प्लस नेट प्रॉफिट 2,625 ॲड नेट प्रॉफिट 2,625. दोन्हीची बेरीज करून बाहेर घेऊन टाका. 5 2 6 2, 52,625 आणि 52,625. आणि आता बॅलन्स शीट टॅली करा. पाच आणि 5 10ला 0, हातच्याला 1, 3 आणि 2 5, 3 आणि 2 5 झाले. 6 आणि 6 12, 12 आणि 5 17ला 7, हातच्याला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 6 आणि 8 14, 14ला 4, हातच्याला 1, 1 आणि 5 6, 6 आणि 5 11, 11 आणि 3 14. 1,44,750. आता असेट साईडची करू बेरीज. 0 5, 5 आणि 7 12 आणि 5 17ला 7, हातच्याला 1, 6 आणि 8 14, 14 आणि 3 17, 17 आणि 3 20, 20 आणि 4 24ला 4, हातच्याला 2, 2 आणि 4 6, 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, 11 आणि 3 14. 1,44,750. अशा रीतीने आपण हाही प्रॉब्लेम टॅली केलेला आहे. या पुढचा प्रॉब्लेम पुढे बघूया आपण. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सतत सराव करत चला. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट असं म्हटलं जाताना सरावानं आपल्याला परिपूर्णता येते. म्हणून अकाउंटमध्ये सराव सराव आणि फक्त सराव हे पाहिजे आहे. आपले शिक्षक कितीही चांगले शिकविणारे असले तरी गणितासारख्या विषयाला आपण सराव करावा लागतो आणि सराव केल्यानंतर हे गणित आपल्याला भरभरून गुण देतं, पूर्ण आउट ऑफ गुण देतं. पण सराव करावा लागतो आणि सरावाने आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार याचं परफेक्शन येतं, परिपूर्णता येते, कुठं चुका होत नाहीत. म्हणून सराव नेहमी करत चला. या पुढचा प्रॉब्लेम आपण नंतर घेऊन या. धन्यवाद.